मतचोरीच्या आरोपांवर राजुरा आणि आळंद या मतदारसंघाच्या काँग्रेस नेत्यांनी दुजोरा दिलाय, तर माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोलेंनी देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजुरामध्ये जेव्हा मतं वाढले त्या संबंधामध्ये निवडणुकीपूर्वीच माननीय कलेक्टर आणि एसडीओ कडे तक्रार दिली होती. माझ्या तक्रारीनुसार त्यांनी 6,853 मतं कमी पण केले. आमचे नेते मान्य राहुल गांधी यांनी जो मुद्दा उपस्थित केला, तर आम्ही सुद्धा मग थोडं काशूत झालो आणि आम्ही सुद्धा गावागावी जेव्हा चौकशी करायला लागलो, त्यावेळेस आम्हाला गडचंदूरला सुद्धा 1600 मतं जास्त आढळले. पण ज्या माणसाने हे मतं एनरोल केले त्याच्यावर अजूनही निवडणूक आयोगाने कुठली कारवाई नाही केली. फक्त FIR नोंदवला, पण कोण आहे काय ते शोध न घेता कारवाई नाही केली. त्याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला आणि निवडणूक आयोगाला वारंवार पत्रावर करत आहोत, पण अजूनपर्यंत कुठली कारवाई झाली नाही. आमच्या कार्यकर्त्याच्या घरी एक अंगणवाडी काम करणाऱ्या बाई आहे, त्यांनी बघितले त्याच्या घरीच डिलीटचं एक रिक्वेस्ट आली. त्याला नंतर विचारले, मी नाही तू नाही, कोण पाठवून दिले कुणाला माहिती नाही. पण आम्ही अलर्ट झालो आणि सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं असं कुठे कुठे झालं तुम्ही पहा. तर नंतर आम्हाला कळले बरेच मोठ्या प्रमाणावर त्यांचे डिलिशनचे रिक्वेस्ट गेलेले आहे. त्यासाठी आम्ही अर्ज केलो आणि नंतर ते डेप्टी कमिशनर स्टेटस को मेंटेन केले. त्यामुळे नाहीतर मी पडत असतो इलेक्शनमध्ये. बिल्कुल सच है. एक विधानसभा का उन्हें उदाहरण बताया, क्योंकि ये बॉर्डर का मतदार संघ है राजुरा, और वहां पर जिस तरह से कुछ एडिशनल वोट डाले गए थे जिससे हमारे कांग्रेस का उम्मीदवार वहां पे हार गया है, जहां बीजेपी के उम्मीदवार को चुन के आने का कोई वहां पे व्यवस्था नहीं थी. इस तरह से वोट महाराष्ट्र में कई विधानसभा में उन्होंने बढ़ाया. एक उदाहरण के लिए राजुरा का उदाहरण उन्होंने दिया है. राहुल गांधींच्या या सगळ्या आरोपांवर भाजपच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पाहूयात. मला असं वाटतं की काहीतरी प्रत्येक राजकारण्याने एक स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवला पाहिजे आणि मला असं वाटतं की त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांचा पराभव का झाला आणि पराभव का झाला याचा आत्मपरीक्षण करण्यापेक्षा अशा प्रकारचा रडीचा डाव जे ते खेळत आहेत याने होणार हेच आहे की पुढच्या निवडणुकीमध्येही त्यांना असाच मार खावा लागणार आहे. आपलं एक स्थान निर्माण करणं किंवा लोकांचे प्रश्न उचलणं किंवा सरकारला योग्य काय आहे ते दाखवणं हे करण्यापेक्षा संपूर्ण त्यांचा वेळ आणि त्यांची सगळी एनर्जी ही रडीचा डाव खेळण्यामध्ये ते जे घालवत आहेत आणि त्याचाच प्रत्यय हे होणार आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांचा बँड वागणार. जे मतदार यंत्रावरचा संशय टिकत नाही हे लक्षात आलं. त्यांनी आता पुढची फेरी ही मतदार याद्यांवरती घ्यायला सुरुवात केली. वोट चोरीच्या बादशहांनी आजच्या पत्रकार परिषदेत काही विषय मांडण्या अगोदर ही जी वोट चोरी देशभर काँग्रेसकडून चालू आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा माफी मागितली पाहिजे, तर थोडीफार नैतिकता त्यांच्यात शिल्लक आहे असं म्हणता येईल. वळूयात पुढच्या बातमीकडे. ठाकरे ब्रँडवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊतांमध्ये पुन्हा जुंपली आहे. ठाकरे ब्रँडवरून फडणवीसांनी केलेल्या टीकेवरून संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. बाळासाहेब ठाकरे ब्रँड होते, तुम्ही ब्रँड नाही असं फडणवीस म्हणाले होते. त्याला राऊतांनी आता प्रत्युत्तर दिलंय. कधी कधी लोक आपलं कसं हसं करून घेतात. साधी ती बेस्टची निवडणूक होती. आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं, पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे. ते आमचे शशांक राव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला बँड बाजा वाजला. कशाचा ब्रँड तुम्ही लावला? अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाही आहे. नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही. हे काय ब्रँड आहे? हे ब्रँड नाहीच आहेत ना. मी मागे बोललो ह्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत छोट्या छोट्या. त्या ब्रँडीच्या बाटल्यांना नशा सुद्धा नाही आहे. बरं, ब्रँडी औषध म्हणून घ्यायचे, यांची ब्रँडी म्हणजे विष आहे महाराष्ट्रासाठी. ठाकरे हाच ब्रँड आहे. आणि तुम्ही म्हणाल जाहिरातीचं, हा काळा पैसा, याची चौकशी व्हायला पाहिजे.
वळूयात पुढच्या बातमीकडे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाबाबत